नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमच्या सर्वांची लाडकी मानसी गोकुळ वाघमारे. तुम्ही नेहमी म्हणत असतात मानसी ताई साड्यांचं कलेक्शन दाखव ना, साड्यांचं कलेक्शन दाखव ना. तर आज खास तुमच्यासाठी वेळात वेळ काढून मी माझ्या काही साड्या, सिलेक्टेड साड्या काढलेल्या आहेत. अजून जर तुम्हाला आवडल्या ना, ब्लॉग पूर्ण बघा. साड्या आवडल्या तर मला सांगा, बाकीच्या साड्या पण मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. तर आता मी काही साड्या आणि त्याच्यावरचे ब्लाऊज तुम्हाला दाखवणार आहे. प्रत्येक साडीसोबत ना माझ्या काही खूप छान छान आठवणी आहेत. बघूया, तुमच्यासोबत शेअर करायला जमलं तर मी नक्की त्या शेअर करेन. मंडळी, ही बघा कलेक्शन मधली पहिली साडी. पहिल्या साडीचा तुम्हाला म्हणजे ही आता पेशवाईच आहे. पेशवाईचा हा कलर माझी सासूबाई आहेत ना, खास माझ्यासाठी आहेत ना साड्यांचे कलर सिलेक्ट करत असतात. त्या म्हणतात मानसी तुझ्यावरती हा कलर चांगला वाटेल, तो कलर चांगला वाटेल. म्हणजे त्यांना एवढी आवड आहे की माझ्या सुना कोणत्या कलरमध्ये चांगल्या दिसतील, कोणत्या साड्यांमध्ये चांगल्या दिसेल असं त्यांना होत असतात. तर हा पण कलर त्यांनीच चॉईस केलेला आहे. हा माझ्यासाठी आणि सेम टू सेम साडी अशीच मम्मीला पण घेतलेली आहे. तर मम्मीकडे पण सेमच हाच कलर आहे. बाकी आमच्या चौघींकडे वेगवेगळे कलर आहे. तर ह्याचा कार्ड बघा किती मस्त आहे. आता मी तुम्हाला ह्याचा पदर दाखवते. कुठे गेला रे बाबू? हा बघा, हा याचा पदर ग्रीन कलरचा एकदम मस्त वाटतंय. आता ह्याचा वरचा ब्लाऊज मी दाखवते. हा ब्लाऊज आहे ना, म्हणजे ही साडी आहे ना सहावारी साडी आहे. आपण जी नॉर्मली साडी नेसतो ना ती साडी आहे. पण ह्या सहावारी साडीचं आहे ना, मी एका पूजेच्या टायमाला नऊवारी केली होती. नऊवारी करून मी नेसली होती. एवढी मस्त वाटत होती ना, एवढी छान वाटत होती ना की बापरे. म्हणजे एकदम सिलेक्टेड, म्हणजे मी त्यावेळेला ना 5 ते 6 साड्या नेसून बघितल्या होत्या, पण ही साडी एकदम परफेक्ट बसली होती. तर ह्याचा नेक बघा, मी मागचा गळा हा अशा प्रकारे शिवलेला आहे. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी, गोकुळ ब्लॉग माझा काढ. तर बघा गुलाबी कलरची साडी, एवढी मस्त साडी आहे ना. ह्याच्यावरती हे जे बुट्टी वर्क केलेले आहे आणि काठ, अरे बापरे, म्हणजे किती कॉन्ट्रास्ट कलेक्शन आहे बघा ना, किती मस्त वाटते. हा ह्याचा ना म्हणजे खालती जो आपला फॉल कडचा जो येतो ना भाग तो आहे, म्हणून एवढे मोठे काठ आहेत. आणि हे वरच्या बाजूला आहेत ना, हे बारीक काठ आहेत. मी तुम्हाला याचा पहिला पदर दाखवून घेते. हा बघा किती मस्त पदर आहे. आणि ह्याच्यावरती बारीक बारीक हलक्या हलक्या अशा टिकल्या पण लावलेल्या आहेत. त्याच्यामुळे एकदम जर तुम्ही रात्री जरी ही साडी नेसली ना तर एकदम मस्त उठून अशी साडी दिसते. आणि ह्याला ना इथे लेस पण लावलेली, ही ऑलरेडी ह्या साडीलाच होती हा लेस लावलेली. ह्याचा ब्लाऊज मी एकदम सिंपल शिवलेला आहे, कारण का साडीच भारी होती. ज्या वेळेला साडी जास्त भारी असते ना त्यावेळेला ब्लाऊज थोडे सिंपल शिवायचे, म्हणजे मस्त वाटतात. ते बघा, हा सिंपल ब्लाऊज मी त्याच्यामध्ये शिवलेला आहे. ह्याचा नेक पण काही असा वेगळा वेगळा नाही आहे, गोल गळ्याचाच आहे. सफेद कलरचा मोगरा केसात माझ्या माळ, चाल माझ्या सोबत चाल ए गोकुळ, चाल माझ्या सोबत चाल. ही आहे माझ्या कलेक्शन मध्ये तिसरी साडी व्हाईट कलरची. ही सुद्धा मला खूप आवडते. ऍक्च्युली ही साडी आम्ही सगळ्यांनी आहे ना महाशिवरात्रीच्या वेळेला घेतलेली होती. प्रत्येकाने अशा वेगवेगळ्या साड्या घेतल्या होत्या. त्याच्यामध्ये हे बघा, ह्याचा पदर पण एकदम मस्त आहे. किती भारी वाटतोय पदराचा, आणि नेसल्यावरती एवढा मस्त वाटते ना. आणि याचा ब्लाऊज रेड कलरचा ब्लाऊज, काठापेक्षा थोडासा डार्क कलर मुद्दामून दिलेला आहे की जेणेकरून तो चांगला उठून बसावा. इथे अशी ही पट्टी लावलेली आहे. आणि जसा काठ आहे त्याचप्रमाणे इथे स्लीव्हचे म्हणजे स्लीव्हचे हे एंड केलेले. तुझे ना पहनू तो चैन मुझे आता नहीं है, अब तेरे सिवा कोई और मुझे भाता नहीं है, कहीं मुझे प्यार हुआ तो नहीं है. मंडळी, ही साडी एवढी फेमस झाली होती, मी माझ्या एका पॉडकास्टमध्ये ही साडी नेसलेली आहे. तर ह्याच्यावरती एवढ्या कमेंट आल्या होत्या, आणि मी जेवढे शॉर्ट्स ह्याच्यावरती बनवलेत ना प्रत्येक वरती तेच कमेंट आहेत, ताई साडी कुठून घेतलीस, काय मस्त साडी आहे, काय लुक आहे या साडीचा. तर बघा, जिमीचू कपडा आहे. मी ह्याला वेगवेगळ्या नावाने बोलत होती, पण ह्याचं नाव आहे जिमीचू कपडा आहे. हा जिमीचू कपड्यामधली ही साडी आहे. ह्याच्यामधला ब्लाऊज पण एवढा मस्त आहे ना. मोस्ट ऑफ माझ्याकडे ना मी आता सगळे शिवलेले ब्लाऊज आहेत ना हे लांब हाताचे आहेत, कारण आहे ना कोपऱ्यापर्यंतच्या हाताचे ब्लाऊज खरंच खूप छान वाटतात, म्हणून मी तसे शिवलेले आहेत. आणि हे बघा ह्याचा बॅक, ओके. पल्लू पण ह्याचा मस्तच आहे. इथे थोडीशी ना अशी डिझाईन आहे बघा. कुठे गेली ह्याची काट आणि डिझाईन? हा हे बघा किती मस्त आहे ना. लास्ट बट नॉट लिस्ट,
साड्या कधीही जुन्या होत नाहीत, त्यांना आपण पुन्हा रिनोव्हेट करू शकतो. तर ही बघा, ही माझ्याकडे ना आकाशी कलरची काठापदराची साडी होती, पोपटी कलरचा तिचा पदर होता, पण साडी एवढी जड होती ना आणि मी एवढीशी सडपातळ बारीक, तर ती खूपच मला ना निऱ्या वगैरे जास्त येत होत्या, म्हणून मी त्याचं नाही बघा हे अनारकली वन पीस शिवलेलं आहे. एवढा मस्त वाटतं ना घातल्यावर, त्याला एवढा लुक भारी येतोय ना. हे काय बोलतात त्याला, अंगरखा पॅटर्न बोलतात वाटतं ह्याला. जर कोणाला डायरेक्ट हे असं घालायचं नसेल, मी तुम्हाला याचा एकदा बॅग पण दाखवून घेते की मी मागचा गळा कसा काढलेला आहे. हे बघा, तुम्ही अजून मोठे पण गळे काढू शकता ॲज युअर ओन विश. इथे मी घट्ट करण्यासाठी ही एक नॉट पण घेतली होती त्या टेलर कडनं लावून. आता काय काय स्त्रियांचं कसं असतं की त्यात ना जरी वन पीस असलं ना तरी पण म्हणजे ओढणी घेतात किंवा म्हणजे त्यांची आवड असते, पण खरंच काही वेळांना ओढणीमुळे वेगळाच लुक येतो. तर मी ही ओढणी आहे ना ह्याच्यावरती म्हणजे काय, तुम्ही आहेत ना पदराची पण ओढणी बनवू शकता, त्याच्या पदराची पण ओढणी बनवू शकता, पण मी आहे ना ही खास पोपटी कलरची ह्याच्या काठावरती अशी मॅचिंग अशी ओढणी घेतली होती. ही पण मस्त वाटते, लुक एकदम भारी येतो. तर मैत्रिणींनो, हे होतं माझ्या काही साड्यांचं कलेक्शन. हे कलेक्शन तुम्हाला आवडलं असेल तर अजूनही माझ्याकडे भरपूर खूप छान छान साड्या आहेत, तर मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्लॉग आवडलाय का, म्हणजे मी त्याचं पण कलेक्शन घेऊन येईल. अजून जर तुम्हाला माझा डेली स्किन केअर रुटीन पाहायचं असेल, जाणून घ्यायचं असेल, तर त्याबद्दल पण मला कमेंट करा. अजून कोणत्या कोणत्या प्रकारचे व्लॉग तुम्हाला माझ्याबद्दल बघायला आवडतील ना, मला कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.